वेलकम 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 टू हॉटेल मूनवाला। वेलकम 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 टू हॉटेल मूनवाला। पुढे ना पे आपण लय सुखात राहू, एकदम आनंदात, एकदम खुश राहू, आंघोळला असा मस्तपैकी मोठा करू आणि सगळ्यात महत्वाचं एकत्र म्हातारे होऊ। आणि अजून एक, इथून पुढं माझ्यामुळे तुला कधीच कसलाच त्रास नाही होत। काय दाजीबा, हीच तुला तुमच्या डोक्यात? नाही नाही, अहो काय नाही म्हणताय दाजीबा, तुमच्या डोळ्यातलं पाणीच सांगते, आम्हाला काय कळत नाही का? दाजीबा, एवढं प्रेम होतं आपल्या तिच्यावर, तर का सोडून गेला तिला? ती वागलीच तशी। दाजीबा, एवढं प्रेम आहे तुमचं एकमेकांवर आणि हे आता असं होय? नाही तर काय। आणि दाजीबा, या आधी तुमच्यात कधी भांडण झाली नव्हती का? ह्यावेळेचं वेगळं आहे दिप्या। एवढं वेगळं की डायरेक्ट सोडूनच गेला का हो? हे बघा दिप्या छकुली, तुमची काळजी कळते मला, ह्यावेळी तुम्हाला सगळंच नाही सांगू शकत मी। बरं सांगायचं राहून दे दाजीबा, पण आता तुम्ही खरंच विषय संपवलाय का? वाटतंय तरी तसंच। दाजीबा, या इकडे बसा। अगं बसा म्हणते ना। या। अजिबात असं बोलायचं नाही, अजिबात नाही। अगं छकुले, नाही म्हणले ना? काय राव दाजीबा, असं कुठं असतंय होय? आम्ही एवढ्या तुमच्या डेट केल्या यासाठीच का? त्यावेळी अमोल पण होता, तुम्ही दोघं एकत्र नसल्यावर त्याचं काय होणार? नाही नाही, त्याला नाही काय होणार। अहो असं कसं म्हणताय दाजीबा, काय नाही होणार म्हणजे? तुम्ही एकीकडं, दीदी एकीकडं। दिप्या, दरवेळेसारखं भांडण नाही। दाजीबा, तुम्ही आम्हाला सांगू शकत नाही का? नाही। ठीक आहे, मग नका सांगू। पण तुम्ही जिच्यावर एवढं प्रेम केले तिच्यावर तर बोला। म्हणजे बघा, मला बोलायचंय तुझ्याशी। अमोल, अमोल कसं आहे? रात्री झोपला का नीट? झोपला की? रडतोय रे तू। कळलं काय त्याला? पण नाही माहिती, पण त्याला जाणवत असेल ना। अर्जुन, तू रोज आमच्या सोबत असतोस रे। असायचो, असतो नाही, असायचो। अर्जुन, काल आपण इथे बोललोय, इथेच। किती वेळ झालाय त्याला? तू आज सगळं तोडायचीच भाषा करतोयस रे। बापरे, काल आपण इथंच बोललो, पण त्यावेळी मला माहिती नव्हतं की एवढी मोठी गोष्ट तू माझ्यापासून लपवून ठेवतेस। आणि तुला ते कळलंच नसतं तर बरं झालं असतं। अर्जुन, कसं रे तुझं एवढं राग? आता कोणाला सांगितलं ना तर पटणारही नाही। काल आपण इथे डेटला आलो होतो ना, आज आपण भांडतो इथेच। डेट? असं वाटतंय ती डेट काल झालीच नव्हती, मागच्या जन्मात झाली। मागच्या जन्मात नाही, ती कालच झाली होती। त्यावेळी पण मी तुला आईबद्दलच बोललो होतो। माझं खरंच चुकलं, मी चुकली। चूक? या गोष्टीला तू चूक म्हणतेस अप्पे? अर्जुन, मी खूप मोठी चूक केली, माझ्या हातून अपराध घडले। अप्पे, ज्यावेळी तुला वाटलं होतं की बाळ जिवंत आहे पण मी ऐकत नव्हतो, त्यावेळी तू काय म्हणली होतीस ग? विश्वास ठेवत नाही। नाही नाही नाही, तुझं वाक्य हे होतं की अर्जुन, ज्यावेळी सगळ्यात जास्त मला तुझी गरज होती ना, त्यावेळी तू माझ्यावर विश्वास नाही ठेवलास। मग आता कुठे तो विश्वास? का विश्वास फक्त सोयीनुसार वापरतीस? अर्जुन, एक मिनिट, तू सोयीनुसार वापरते असं नको म्हणू प्लीज। मग काय म्हणू? अप्पे, तू तुझ्या बाळापासून लांब होतीस 2 महिने, तुझी काय अवस्था झाली होती मी बघतोय। हे काय म्हणून तू कशातून चालली होतीस ना, मी बघितलंय। तरी तू 2 महिने तुझ्या बाळापासून लांब होतीस। सरकारांनी माझ्या आईला तोडलंय माझ्यापासून कायमचं। 20 वर्ष आईशिवाय जगलोय मी, 20 वर्ष। त्या आजारातून जर ती वाचली असती ना तर आता जिवंत असते। काकीपेक्षा कमी वय होतं तिचं। ह्या सगळ्याचा हिशोब कोणाकडे मागू मी? आता तुला माफ करून, सरकारांना माफ करून काय होणार आहे? सगळं ओके होणार आहे? माझी आई परत येणार आहे?
लांबू लांबू लांबू. अर्जुन अरे एवढं काय? एवढं काय? एवढं काय सांगितलं की तुला आता एवढं काय ती आयुष्यात कधीच भरून न येणारी जखम आहे ती माझी. आणि या सगळ्याला जबाबदार फक्त तो सरकार आहे, त्याला तू पाठीशी घाल. ते बदललेत हेच आता. हेच हेच तुझं. सरकार बदललेत, सरकार बदललेत, सरकार बदललेत. माझा विश्वास नाही या गोष्टी. अरे मग विश्वास ठेव अर्जुन. अमोलला त्यांनी शोधून काढलं, कुणीच विश्वास ठेवला नाही माझ्यावर, त्यांनी ठेवलाय. त्या नर्सला आपल्या पुढे त्यांनी आणलं, कोर्टातनं तुझी सुटका त्यांनी केली आहे. हे सगळं फक्त त्यांनी ह्यासाठी केलं कारण त्यांची पापं धुवायची होती त्यांना. अर्जुन एवढंच नाहीये. हा नाही मग काय अजून. नापी तू कशी काय अपेक्षा करते का माझ्याकडून की मी मान्य करील सरकार बदललेत म्हणून, त्यांच्यावरचा माझा राग कमी व्हावा म्हणून. मी भ्रष्टाचार केला होता त्यावेळी तू काय केलं होतंस आठवतंय का? अर्जा तुझा नवरा एक नंबरचा भ्रष्ट आणि लाचखोर अधिकारी आहे. बरं झालं तू यांच्यावर विश्वास नाही ठेवला. अटक करायला मला बेड्या ठोकून तुरुंगात पाठवलं होतंस, माझी बेल पण होऊन दिली नव्हतीस तू. तुला बेल मिळाल्यानंतर तू घरी आल्यानंतर तुझं वागणं बोलणं बदललं. मला तू बदललेला वाटलास आणि हे सगळ्यांना जाणवत होतं. म्हणून कोर्टात तुझी साक्ष फिरली आणि मला आत्ता कळते की ती सरकारांनी फिरवली. मला हे सगळं कळल्यानंतर मी मान्य केलंच ना. मान्य करणारी तू कोण आहे का? अर्जुन नाही नाही मी मान्य केलं म्हणजे काय? काय करणार होतीस तू? परत अर्ज करणार होतीस? हे बघ आप्पे, तुझ्या सरकारांची उपकार नकोत मला. परत तुरुंगात जायला तयार आहे मी. पण आयुष्यभर सरकारांमुळे मी वाचलो, सरकारांमुळे तुरुंगातून बाहेर पडलो ना, ही कॅसेट नाही ऐकायची मला. अर्जुन तुला काय झालं? उकलोय मी आप्पे. सरकारपेक्षा जास्त तुझ्यामुळे उकलोय मी. काय म्हणली होतीस तू? आपलं नातं विश्वासावर टिकलंय. कुठे तू विश्वास? मी तुझा विश्वासघात केला नाहीये, मी नाही फसवलंय तुला. सगळं तूच ठरवून मोकळी होऊ नकोस आप्पे. कलेक्टर असशील तू, पण हे सगळं तू नको ठरवूस. एक मिनिट, एक मिनिट. कलेक्टर असण्याचा इथे काय संबंध? आहे ना संबंध आहे ना. त्याचं काय माहितीये का, तू कलेक्टर आहेस ना, त्यामुळे तुला असं वाटतंय की तू म्हणशील ना तीच पूर्व दिशा. तू म्हणशील तो माणूस योग्य, तू म्हणशील तो माणूस अयोग्य, चूक बरोबर सगळं तू ठरवायचं. तू शिक्का दिला नाही एकदा की माणूस बदललाय, तर माणूस बदलला. त्यांनी एखाद्याच्या आईचा खून का केलेला असा? अर्जुन त्यांनी खून केला नाहीये. तू सारखं सारखं बोलू नाही, चुकीचं होतंय. काय चुकीचं आहे आप्पे? काय चुकीचं आहे? सरकारला ते बदलल्याचं सर्टिफिकेट देऊन मोकळी झाली होतीस ना तू, त्यामुळे आमच्यापासून ही गोष्ट लपवलीस. आणि सरकार पण लय हातले गाठीचा माणूस. बरोबर गाठली तुला त्यांनी, बरोबर बोलण्यात गुंडाळली आणि तू पण ऐकलंस. अर्जुन थांब, तू काय बोलतोयस? काय गुंडाळलं, काय गाठली, काय चाललंय? नाही बरोबर आहेस ना. मग सरकारने तुला बरोबर गुंडाळली. त्यांनी तुला समजून सांगितलं की कशी माझ्या हातून चूक झाली, कसं मी हे मुद्दाम केलं नाही. अरे पण त्यांनी काल सगळ्यांसमोर सांगितलंय की बाबांनो माझ्याकडनं चुकी झाली, मी माफी मागतो, मला हवी ती शिक्षा द्या बोललेत ना ते. काय शिक्षा देऊन करू काय मी? आई येणार आहे का परत माझी? अगं दादा वहिनी तिकडे शेतात राहायला आले, घर सोडून निघून आले, तरी तुला ते घर सोडायचं नाही. अर्जुन हे बघ, मी ते घर कधीच सोडणार नाही. मनी मावशीने याआधी पण आपलं घर तुटण्यासाठी भरपूर प्रयत्न केले. एकदा तर तू पण घर सोडून निघून गेला होता, पण तेव्हाही मी नाही गेले. मी तेव्हाही माझ्या मतावर ठाम होते आणि अजूनही ठाम आहे. मी ते घर सोडणार नाही. कुठलं घर? कोण आहे त्या घरात? सुजा, पिऊ वहिनी? घर म्हणतेस तू त्याला? ज्या घरात माझ्या आईचा खून झाला, ज्या घरात दादा वहिनीचं बाळ पडलं, ज्या घरात आपलं बाळ चोरीला गेलं, ज्या घरात सुजाने सरकारांना डांबून ठेवलं, ज्या घरात सरकारांनी सुजाच्या डब्यात विष कालवलं, ते घर आहे का? कत्तलखाना आहे तो. अर्जुन आई आहेत त्या घरात. त्या बाईनी कित्येक वर्ष झालं ते घर जोडून ठेवलंय. अजूनही सांभाळतायत ते घर आपलं. मी आहे, आपला अमोल आहे त्या घरात. सरकार पण आहे. तुझ्यातला बदल तुला जाणवतोय, त्यांच्यातला बदल नाही जाणवत आहे तुला. माफ करा अपर्णा मॅडम, एवढ्या मोठ्या काळजाचा नाही मी की मला माझ्याच आईचा खून करणाऱ्या माणसामधला बदल दिसेल. मला त्या माणसात खुनीच दिसणार आयुष्यभर. असं आडमुठेपणाने वागत गेला तर काहीच नाही होणार. मला काय करायचं पण नाही. अर्जुन तू आशा सोडतोयस का? वागतोयस तू असा? अशी फुल अशी धरून काय उपयोग नाही आणि ह्याला काय अर्थ पण नाही. अर्जुन काय झालंय रे तुला? हा तू नाहीयेस. आणि आप्पे तू पण ही नाहीयेस. तू काय आहेस ना ते काल रात्री बघितलंय मी व्यवस्थित. अर्जुन ऐक ना, आता काय करू मी सांगतो. तू सांगशील ना ते करेल. माझं चुकलंय, माझ्याकडनं खूप मोठी चुकी झाली. मी हात जोडून माफी मागते. काय करायचं पुढे तू सांग. एक काम कर, लांब राहा माझ्यापासून. अर्जुन आप्पे आपण एकत्र जरी राहिलो ना तरी आपल्यात पहिल्यासारखं नातं कधीच तयार होऊ शकत नाही, कारण मी तुझ्यावर कधीच विश्वास ठेवू शकत नाही.
कधीच. हो, कधीच. अर्जुन, आपे प्रत्येक वेळी मला तुझ्या गोष्टीवर शंका येत राहील आणि मला प्रत्येक वेळी असं वाटत राहील की तू माझ्यापासून काहीतरी लपवतेस. त्यांना त्याला काहीच अर्थ नाही आपले. अर्जुन, अरे आपलं तानं बाळ आहे, किमान त्याचा तरी विचार कर. केलाय मी विचार. ज्या घरात माझ्या आईचा खुनी राहतो ना, तिथं माझं पोरग मोठं होणार नाही. मग आपलं बाळ त्याच्या आईला सोडूनही राहणार नाही. आपे फक्त तुझ्या एकटीचा अधिकार नाही अमोल. तुझ्या एकट्याचं पण नाही, आपला मुलगा येतो. म्हणूनच तुझ्याबरोबर आता तिथे येतो. आईपासून वेगळं राहणं म्हणजे काय असतं ना, ते भोगलंय मी. ते मला अमोलला नाही भोगायला लावायचं. म्हणूनच तुझ्याबरोबर आता तो त्या घरात आहे. नाही तर कुणाच्या दम आहे मला अडवण्याचं. म्हणजे तुला मी नकोय, अमोल पाहिजे. अमोलची आई म्हणून चालशील तू, माझी बायको म्हणून नाही. वा, काय बोललास रे अर्जुन. आता हे सगळं कोणी ठरवलं? काय? आणि हे सगळं तुझ्यासाठी पण सेम असेल. तू पण माझा नवरा म्हणून स्वीकार नाही केलास ना तरी चालेल. मला काय अडचण नाही. त्या नात्याला काहीच अर्थ नाही. आता कशालाच काय अर्थ नाही. हे बघ अप्पे, मला असं वाटतं की अमोल माझ्याबरोबर राहा. तुला काय वाटतं तुझं तू सांग. उद्याच्या उद्या आपण अमोलचा निर्णय घेऊन टाकू. काय 24 तास आहे तुझ्याकडे. अर्जुन, अरे 24 तास. काय झालं तिथे? भांडण परत भांडण व्हय? मला वाटलं मिटली असतील भांडणं. लवकर मिटणारे नाही येतात ते. नक्की काय म्हणलं दाजीबा? दिप्या, मी बोलले त्याच्याशी, पण तो समजून घ्यायलाच तयार नाही. मी काय म्हणतोय तिथे, आपण बापूंना आणि मम्मीला बोलायला सांगायचं का? नाही नाही, नको. अजून राग येईल त्याला. असं कसं गाप्पी दीदी? आता काय करायचं? आम्ही तुमच्यासाठी डेटची तयारी करू का? मग बरं वाटेल दाजींना. छकुले, आता त्याला कशाने बरं वाटेल ना हे मी नाही सांगू शकत ग बाळा. दिदे, अगं तू तर नको की असं म्हणू. दिप्या, मग काय म्हणू मी? अर्जुन असा असा कधीच बोलला नाही रे माझ्याशी. आणि आता तर त्यांनी मला 24 तास दिले अमोलचं काय करायचंय ठरवण्यासाठी. म्हणजे अमोल माझ्याकडे राहणार का त्याच्याकडे राहणार हे ठरवायचंय मला या 24 तासात. आई शपथ, दाजीबा असं का बघते ती? चकुले थांब. अगं दिदे, हे तर बेस्टच झालं की. म्हणजे हे बघ, जसं तू म्हणलीस तसं दाजी बेकार चिडलेत. पण अमोल एकच असा आहे की तो दाजीना परत आणू शकतो. हो, दाजीबांचं बाळावर लय प्रेम आहे. अगं चकुले, तेच तर म्हणतोय मी. हा बघ, अमोल तुझ्या बरोबर राहायला पाहिजे आणि दाजीबा बाळापासून लांब राहू शकणार नाहीत. आणि आम्हाला भेटेल ते येतील की सारखे सारखे? करेक्ट आहे तिथे. आणि तिथे दाजीबा तुला पण भेटतील. मग त्यांचा राग आपोआप कमी होईल. खरंच होईल का रे असं? होईल का तिथे? 100% होईल. दाजीबांचं तुझ्यावर आणि तुझं दाजीबांवर लय प्रेम आहे. हा दिदे, तू एकदा मला म्हणली होतीस आपल्याला जास्त राग त्याच माणसाचा येतो ज्याच्यावर आपलं जीवापाड प्रेम असते. दिप्या, हे सगळं खरंय बाळ, पण याआधी अर्जुन असं तोडायची भाषा कधीच नव्हता करत रे. नाही ग दिदे, असं काय बी नाही होणार. दिप्या, छकुले, मला एकटीला नाही राहायचं. मला अमोल आणि अर्जुन सोबत राहायचंय रे. मला दिदे, तू अजिबात लोड घेऊ नको. असं खरंच काय नाही होणार. अगं आम्ही आमच्या डोळ्यानं बघितले डेटच्या वेळेला. तुम्ही तिघं एकत्र किती खुश होता. आणि मी नाही जाऊन देणार दाजीबांना. वास्तव. हा, बोला काय तोंडे. मॅडम, तुम्ही कुठे आहात आणि ऑफिसला कधी पोहोचताय? काय झालं काय तोंडे? सगळं ठीक आहे ना? ॲब्सोल्युटली, एकदम. उलट एक आनंदाची बातमी द्यायची होती तुम्हाला. बरं बरं, मी पोहोचते ऑफिसला. हां, या लवकर या. आम्ही सगळे तुमची वाट पाहतोय. येते मी. दिप्या, छकुले, ऑफिसमध्ये एक काम आहे, मला जावं लागेल. दिदे, तू बिंदात जा. तिथलं सगळं ठीक होईल. येते. कुठे निघाला? अगं बाजार घेऊन निघालो होतो घरी. घरला? कुठल्या घरला? माझ्या लेकीला सोडून राहतोस होय? तुला पण कळलं होय? अरे मसाच्या गावाला कळलंय, पण तुला कळाय नको का? जाऊ दे अक्कूत आहे, मला काही त्या विषयावर बोलायचं नाही जास्त. सोडून दे. आता बाया ऐका होती नवरच. नवरा बायकोत भांडणं होत नाहीत का? म्हणून काय लगेच घर सोडून जायचं का?
तिच्यासाठी नाही सोडला अक्कूताई. अरे काय का असणार ज्या घर सोडायचं नाही त्यानं लेकरू आहे आपल्याला. हे बघ अक्कूताई, तुला आता सगळं सांगत बसत नाही मी, पण यावेळी अप्पी चुकली. चुकली असेल, 100% चुकली असेल. अरे ती बी माणूसच आहे, चुका होणार. पण नवरा बायकोनं एकमेकाच्या चुका समजून घ्यायच्या, माफ करायचं आणि पुढे चालायचं, हात सोडायचं असत्यात. बर बघतो. उगा बोलायचं पण बोलू नकोस. चुकली असेल, खोटं बोलली असेल. अरे पण तिचं प्रेम कमी झालंय का तुझ्यावरचं? एवढ्या गावासाठी झटणारी पोर, तू तर तिचा नवरा आहेस. अरे जीवापाड प्रेम करते तुझ्यावर. बर बोलतो मी तिच्याशी. काल लय चिडलो होतो तिच्यावर. अरे दृष्ट लागण्यासारखी जुड आहे तुमची. असं करतेत वय. हो बघ, पाहिजे तर मी बोलू का आप्पी संग? नाही नाही नाही, नको नको अक्कूताई, मी बोलतो. विश्वास ठेव माझ्यावर, बोलतो मी. माझा हाय र, पण तुम्ही दोघं एकमेकावर ठेवा म्हणजे झालं. अरे असं निभूतीनं उभं केलेलं नसतं, एका फटक्यात नसतं तोडायचं. आता तर लेकरू बी आहे तुम्हाला. समजतंय ना मी काय म्हणते ते? नाही तोडणार. ए अरे थांब, तुमचं मिटलं की दोघं बी जोडीने घरी या. नजरच लागली बघा कुणाची तरी. चांगलं मीठ मिरचीनं ओवाळून तुमची नजर काढते. येतो. सर तुम्ही असं अचानक कसं काय? टेन्शन घेऊ नका, खूप चांगली बातमी घेऊन आलोय मी. हो मॅडम. म्हणजे एक मिनिट मला सांगा ना काय झालंय. तुमची बदली झाली, उच्चारत तिकडे बदली होणं म्हणजे तुझ्या कामाची पोच पावतीच आहे. करेक्ट मॅडम. तिथे अत्यंत कर्तव्यदक्ष, कामसू आणि कामाचा उरक असणाऱ्या अधिकाऱ्यांचीच नेमणूक होते आणि ती तुमची झाली आहे मॅडम. खूप अभिनंदन. आय फील यू मस्ट ग्रॅब दिस अपॉर्च्युनिटी. होय की मॅडम, तुम्ही जाणार आहे त्याचं लय वाईट वाटतंय बघा, पण तिकडल्या लोकांना तुमच्यासारखी कलेक्टर भेटली ह्याचा पण लय मोठा आनंद आहे बघा. आणि जशी तुम्ही इथे हिरकणी योजना यशस्वीपणे राबवली तशीच तुम्ही तिथेही राबवाल ह्याची आम्हाला खात्री आहे. अर्थातच. अपर्णा, तुम्हाला तिकडे नवीन योजना राबवायच्या आहेत. हो नक्की सर. हो, मॅडमच्या डोक्यात विचारही चालू झाले असतील. काय मॅडम? होय तर, म्हणून तर त्या अशा शांत शांत आहेत. आपण अपर्णाला विचारलंच नाही तुम्हाला चालेल का. अर्थात मोठी संधी आहे, पण तुझं घर, तुझा संसार सगळं इकडे आहे. सर ह्याच्यात स्पष्ट लिहिलंय की दुसऱ्या डॉक्टरांचा सल्ला घेतला असता तर वर्षा काकी वाचले असते. लई मोठी चूक घडली माझ्यात. चूक नाही, खून. ज्या आप्पीचा हात धरून तू इथून बाहेर चाललाय ना, त्याच आप्पीला काकीबद्दल सगळं माहिती आहे. मला असं वाटतं की अमोल माझ्याबरोबर राहू. उद्याच्या उद्या आपण अमोलचा निर्णय घेऊन टाकू. काय? 24 तास आहे तुझे. सर मी कलेक्टर झाले कारण मला लोकांसाठी उत्तम काम करता यावं म्हणून, आणि अशा ठिकाणी माझी खास नियुक्ती केली गेली आहे. मी जाणार सर, नक्कीच जाणार. मॅडम, आम्हाला हेच उत्तर अपेक्षित होतं तुमच्याकडून. तुम्हाला एक बोलू का? हां बोला की. अहो मॅडम, आपला अमोल लहान आहे. मला वाटतं तुम्ही एकदा अर्जुन साहेबांशी बोलून घ्या. मॅडम, अनफॉर्च्युनेटली तुमच्याकडे फार वेळ नाहीये. तुम्हाला लगेच उद्याच निघायचंय. उद्याच? हो मॅडम. म्हणजे तुम्हाला जर काही सामान वगैरे घ्यायचं असेल ते तुम्ही नंतर येऊन घेऊ शकता, पण तुम्हाला उद्या निघून परवाच ऑफिसचा चार्ज घ्यायचा आहे. एकदा सगळं सेटल झाल्यावर तुम्ही इथे या आणि सामान घेऊन जा, पण आत्ता मात्र तातडीने निघायचंय. हो, मग आता बघते मी कसं करता येते ते. ऑल द बेस्ट अपर्णा. हे लेटर सविस्तर बोलू आपण याच्यावर. येतो मी. हो थँक्यू. मॅडम तुम्ही चाललाय, तुमच्यासाठी काहीतरी खायला घेऊन येते. हो. हां लक्ष्मी, ते काहीतरी गोडच घेऊन या. चालतंय की. आलीच मॅडम मी. अभिनंदन. मॅडम, हे सगळं इतक्या घाईत झालंय की आम्ही तुमच्यासाठी प्रॉपर फेअरवेलही नाही आयोजित करू शकलो. तर आपल्या कर्मचाऱ्यांनी एक छोटंखानी फंक्शन ठेवलंय तुमच्यासाठी. अहो काय तोंडे कशाला? अहो मॅडम, नाही म्हणू नका. आमच्या सगळ्यांच्या भावना जोडल्या गेल्या त्याच्याशी. तर प्लीज
फक्त अर्धा तास. बरं मी येईन. थैंक यू. और इस बार हो जाए. लोग आते हैं, लोग जाते हैं. हर नई जगह नई यादें बनाते हैं. आप भी हमें यादों के संग छोड़ जाएंगे, यही शुभकामनाएं है हमारी. न रहे अधूरी कोई ख्वाहिश तुम्हारी. थँक्यू, खरंच थँक्यू. ऑल दी बेस्ट वन्स. थँक्यू. बापरे, हे काय सगळं? मी आता हे सगळं घरी कसं सांगू? आणि हे अर्जुनला कळल्यावर तो काय म्हणेल?